निरामय क्लिनिक राहता आता तज्ञ डॉक्टरांची सेवा आपल्या शहरातच। कान, नाक आणि घसा विकारांसाठी सुप्रसिद्ध सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर परितोष कांबळे, त्वचा रोग व केसांच्या समस्यांसाठी अनुभवी तज्ञ डॉक्टर भाविन चोथाणी। प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। निरामय क्लिनिक, चितळी रोड, बंधन बँकेच्या शेजारी राहता। आता कान, नाक, घसा, त्वचा आणि केसांच्या समस्यांसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरज नाही। अनुभवी तज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपचार, आपल्या शहरातच विश्वासार्ह सेवा। अधिक माहितीसाठी संपर्क 9156 64 60 63 तसेच 89 75 71 55 61। तर वाट कसली बघताय, आजच भेट द्या निरामय क्लिनिक राहता। कोंडी होत आहे, त्याप्रमाणे धुळीचं देखील मोठं साम्राज्य आहे। आपण काही ठेकेदाराला काही सूचना केल्या आहेत का? गेल्या अनेक दिवसापासून जो ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी येत होते, नगर मनमाडच्या रस्त्याचं काम चालूच आहे, पण सावळीवीर जंक्शनमध्ये त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं फ्लायओव्हरचं काम आणि नगर मनमाड असं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे त्याला डबल इफेक्ट आला आणि म्हणून ट्रॅफिक जास्त संतगतीने त्या ठिकाणी जायला लागलेली आहे। अनेक चुका ठेकेदारांच्या आहेत। दोन्हीही डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजन नॅशनल हायवे आणि नगर डिव्हिजन या दोन्हीही डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व ठेकेदारांना आज इथं एकत्रित बोलून सावळीवीर बुद्रुक, निगोज, निमगाव, सावळीवीर खुर्द अशा या सगळ्या पंचकृषीच्या ग्रामस्थांना एकत्रित घेऊन सगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली। सगळे मार्ग माझ्या मते आता सोडवले जातील आणि साधारण 3 दिवसानंतर जे काही प्लॅन ऑफ ॲक्शन आम्ही बनवलेला आहे, 3 दिवसानंतर या सगळ्या ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे संपेल। राहिला मुद्दा धुळीचा, तर एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की जेव्हा आपण भराव करतो हायवे करत असताना, तर तो भराव हा आपल्याला पूर्णपणे कोरडा होऊन द्यावा लागतो, जेणे की त्याच्यावर डांबर टाकता येईल। जर पाणी टाकण्याची मागणी आपण मान्य केली तर तो भराव कधीच कोरडा होणार नाही, रस्ता खचेल, जसं राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झालेलं आहे। तिथं लोकांच्या आग्रहामुळं काही प्रमाणात रस्ता हा लवकर करण्यात आला आणि म्हणून तो रस्ता खचला। तर आपल्या इथं ते होऊ नये म्हणून थोडा धुळीचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागेल। अनेक वर्षाचा प्रलंबित रस्ता आहे, मी सगळे विषय सगळ्यांना समजून सांगितलेले आहेत आणि हा रस्ता मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या पूर्वी पूर्णपणे एक बाजू म्हणजे आपल्या या फ्लायओव्हरच्या समारोपाच्या जागेपासून तर बायपासच्या सुरुवातीपर्यंत एक बाजू पूर्ण केली जाईल आणि दुसरी बाजू मोटरेबल ठेवली जाईल आणि गुरुपौर्णिमा संपल्यानंतर मग दुसरी बाजूचं काम हाती घेतलं जाईल, असं पूर्ण आराखडा आम्ही आता बनवला आहे। जेवढं अतिक्रमण हायवेच्या हत्यारीत येतं म्हणजे रोडच्या सेंटरपासून 15 मीटर, मग यामध्ये 3 मंदिरं आहेत, काही टपऱ्या आहेत, या सगळ्यांना आपण 2 दिवसाची मुदत देतोय। 2 दिवसामध्ये सगळ्यांनी अतिक्रमण न काढल्यास पूर्ण पोलीस प्रशासनाचा वापर करत सगळे अतिक्रमण काढले जातील, हे मी स्पष्टपणे ग्रामस्थांनाही विनंती केलेली आहे आणि सगळ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत। जी अवजड वाहतूक ठेकेदार जो नेमला गेला तो केंद्र शासनाने त्या ठिकाणी नेमलेला आहे, तो काय माझा ओळखीचा किंवा कोणाच्या नातेवाईक नाही। आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे की आता बऱ्याच वर्षांनंतर हा रस्ता होतोय, तर जे जसा होऊ शकतो चांगल्यात त्यातल्या त्यात तो करायचा आम्ही प्रयत्न करतोय। पुढं चुकाही होतील, पण चुकीचं उत्तर ठेकेदाराला मारणं, त्याला नोटीस काढणं, त्याचं निलंबन करणं असं असू शकत नाही। हा रस्ता संयमाने पूर्ण करावा लागेल। त्रुट्या आढळल्या त्या त्रुट्या जशा समोर येतील तसं दुरुस्त करावं लागेल। पण जे मी पाहतो, जे लोक आज काही प्रमाणात भावनेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांवर अरेरावीची भाषा करणं, ठेकेदाराच्या अरेरावी भाषा करणं, ते करणं सोपं आहे आणि जर हा ठेकेदार पळून गेला मग काय करणार, हा विचार पण आपण केला पाहिजे। 10 वर्ष लोकांचं संताप या रस्त्यामुळं आहे। आपल्याला जे नशीब आता आपलं नशीब असं आहे की आपल्याला 40% बिलो घेणारा ठेकेदार, कमीत कमी आमच्या तालुक्यामध्ये तरी कोणी टक्केवारी मागत नाही, ना ग्रामपंचायत, ना सरपंच, ना आमदार, ना कोणी कार्यकर्ते। त्यामुळे रस्ता हा जलदगतीने झाला। जिथं जिथं टक्केवारी मागण्याची अडचण आलेली आहे तिथं रस्ता होऊन राहिला, तर जे टक्केवारी मागतायत, ज्या भागामध्ये मागतायत, तो प्रश्न त्यांना तुम्हाला विचारावा लागेल। डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध। पुरुषांसाठी शिश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार, दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया,
हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध. तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 9420 63 67 36 किंवा 8208 42 33 24.